ताथोड येथील डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईन्स मध्ये 4500 चित्रातून सर्वात अधिक लांबीची कॉमिक स्ट्रीप साकारण्याचा, लॉंगेस्ट कॉमिक स्ट्रीप तसेच सलग 24 तास पेंटिंग करण्याचा स्केचवर्क हा उपक्रम घेण्यात आला आहे। विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पाटील व कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन्ही उपक्रमांना डॉक्टर स्मिता जाधव यांनी भेट दिली। या प्रसंगी अमर चित्रकथाच्या सीईओ प्रीती व्यास, इंडियन कॉमिक्स पब्लिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजितेश शर्मा, डॉक्टर संजय भारती, डॉक्टर गिरीश चरवड, संदीप भामकर, अमित शिरोळे, अमित डाकणे, शरद गरोळे यांच्यासह स्कूल ऑफ डिझाईनचे सहयोगी अधिष्ठाता विनायक कुलकर्णी, संचालिका स्वप्नाली जाधव, उपप्राचार्य दीपाली जोशी, विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धांत वाघमरे, डॉक्टर सोमेश गुरव आदी उपस्थित होते। मानवी उत्क्रांती ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रवास 4500 चित्रातून मांडत त्यांची स्ट्रीप करण्याचा हा जागतिक विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे। या उपक्रमात 90 विद्यार्थी व 10 शिक्षक सहभागी झाले असून रोज 7 तास याप्रमाणे 21 तासात 6000 चित्रे काढली आहेत। या चित्रांची 2 किलोमीटर लांबीची स्ट्रीप तयार करण्यात आली आहे। यापूर्वी जपानमध्ये 1.6 किलोमीटर लांबीची कॉमिक स्ट्रीप करण्याचा विक्रम आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील हा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्नशील आहे असे सिद्धांत वाघमारे यांनी सांगितलं। मी ॲनिमेशन डिपार्टमेंट लीड करतो डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ डिझाईनमध्ये। थीम घेण्यामागचं कारण असं आहे, ही जी लॉंगेस्ट कॉमिक स्ट्रीप आहे, तर आत्तापर्यंतच्या 2 लॉंगेस्ट कॉमिक स्ट्रीप ह्या वर्ल्ड गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत। पहिली जी आहे ती जपानमध्ये रेकॉर्ड झालेली आहे, तिची डायमीटर तिची लेंथ आहे 1.6 किलोमीटर। दुसरी जी रेकॉर्ड झालेली आहे ते केरळमध्ये रेकॉर्ड झालेली आहे आणि ते सगळ्यात छोट्या डॉक्युमेंटवरती, म्हणजे आपण जे स्टिकी नोट्स असतात 7.5 बाय 7.5 सेंटीमीटरच्या, त्याच्यावरती रेकॉर्ड झालेली आहे। नाव आम्ही त्या दोन्ही स्ट्रीपला डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईनचे विद्यार्थी बीट करायचा प्रयत्न करत आहे। आता ह्या 2 ज्या रेकॉर्ड झालेल्या कॉमिक स्ट्रीप्स आहेत, तर या बनण्यासाठी 45 दिवसाच्या पुढचा कालावधी लागलेला आहे। आत्ता माझे विद्यार्थी स्ट्रीप करताना प्रत्येक दिवसाला 7 घंट्याचं काम करतात आहे। तर आम्ही हे 3 दिवसामध्ये 2 किलोमीटरची स्ट्रीप रेकॉर्ड करायचा प्रयत्न करत आहोत। आत्ता जे मुलं तुम्हाला मागं दिसतात, तर हे प्री प्रोडक्शनचं जे काम आहे ते आणि प्रोडक्शनचे अशा दोन्ही गोष्टी इथं आत्ता कामाला आहेत। नंबर ऑफ स्टुडंट जर पाहायला गेलात तुम्ही या कॉमिक स्ट्रीपसाठी, तर 80 प्लस 10 सिनियर स्टुडंट आणि 10 फॅकल्टी असे 100 एकत्रित विद्यार्थी आणि पूर्ण स्टाफ येऊन हे 2 किलोमीटरचं अचिव्हमेंट करायचा प्रयत्न करत आहेत। याच्यामधनं आमच्याकडे जे काही स्किल बेस कोर्सेस आम्ही विद्यार्थ्यांना देतो त्या कोर्समध्ये आणि मुलांचं जे क्रिएटिव्हिटी आहे हे आम्हाला पब्लिश करण्यासाठी वी कॅन जस्ट हॅव दिस प्लॅटफॉर्म आणि त्या पद्धतीने आम्ही हे करायचा प्रयत्न करत आहोत। व्हिज्युअल कम्युनिकेशन विभागाच्या वतीनं स्केचवर्क या सलग 24 तास चित्रे रेखाटण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन झाले। देशभरातील 10 ते 65 वयोगटातील 80 कलाकार, विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। वैविध्यपूर्ण कलात्मक पद्धतीने लाईव्ह, आउटडोअर, स्टील लाईफ, मेमरी स्केचिंग आणि गेम्स रेखाटत चित्रकारांनी लक्ष वेधले। यासह स्टोरी टेलिंग, शास्त्रीय, उपशास्त्रीय, बॉलिवूड संगीत याचा सुरेख संगम साधत सादरीकरण झाले। चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांनी कलात्मक अनुभव मांडल्याने विद्यार्थी प्रोत्साहित झाले। या उपक्रमातील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत। स्केचवर्कसाठी लागणाऱ्या स्टेज डिझायनिंग, बॅकड्रॉप, फ्रेम्स, अन्य सर्व गोष्टी टाकाऊ साहित्यापासून विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या। आज आपण खूप एक्साइटेड आहोत। 24 तास स्केचिंगचा इव्हेंट घेतलेला आहे डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईनमध्ये आणि भरपूर मुलं पार्टिसिपेट झालेली आहेत। अक्षरशः 12 वर्षा ते 65 वर्षापर्यंतची मुलांनी इथं पार्टिसिपेट केलेलं आहे आणि हा 24 तास इव्हेंट चालणार आहे, ज्याचं 24 तास मुलं स्केचिंग करणार आहेत आणि खूप एक्साइटेड आहेत मुलं हा इव्हेंट करायला। त्यांच्याकडून भरपूर काय त्यांना शिकायला मिळणार आहे आणि कॉम्पिटिशन्स भरपूर छान छान होणार आहेत। अलॉंग विथ ह्या स्केचिंग इव्हेंटबरोबर आम्ही एक मस्त 2 किलोमीटरची हायेस्ट कॉमिक स्ट्रीप पण तयार केलेली आहे। ॲनिमेशन डिपार्टमेंटची ही कॉम्पिटिशन होती, ग्रुप करून मुलांनी 2 किलोमीटर्स एवढी कॉमिक स्ट्रीप पण केलेली आहे। मुलांमध्ये उत्साह जो इतका असतो तो आपल्याला चॅनलाइज करायला लागतो आणि त्यांची जी एनर्जी लेवल्स असतात ते आपल्याला राईट डायरेक्शनमध्ये न्यायला लागतात। या स्केचिंग इव्हेंटमुळे त्यांना भरपूर काय शिकायला मिळणार आहे। अलॉंग विथ ह्या स्केचिंग इव्हेंटवर त्यांच्याबरोबर जॉब अपॉर्च्युनिटी, जी ॲनिमेशनमध्ये जी कला लागते त्याची त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळणार आहे। हो, ॲनिमेशन डिपार्टमेंटमध्ये यावर्षी आम्ही नवीन प्रोग्राम, डिप्लोमा प्रोग्राम लॉन्च करत आहोत, विच इज डिप्लोमा इन गेम डिझाईन अँड VFX, जे आम्ही बेसिकली गॉड स्पीड
आणि व्हिज्युअल बर्ड्स या कंपनीबरोबर लॉन्च करत आहोत, ज्याच्यामुळे मुलांना ॲडमिशन घेतल्या त्यांना 100% आपण प्लेसमेंट्स देणार आहोत. त्यांना ॲडमिशन घेतल्या आपण त्यांना जॉबची गॅरंटी देणार आहोत, ज्याच्यामुळे मुलांनी जर एक चांगला अभ्यास केला त्याचा तर त्यांना नक्की पुढे भरपूर प्रोत्साहन मिळेल. याच्यामध्ये आम्ही भरपूर त्यांना गेमिंगचे टूल्स पण भरपूर शिकवणार आहोत, ज्यांच्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे त्यांना. सगळ्यात हायेस्ट कॉमिक स्ट्रिप केलेली आहे ती जपानमध्ये, जी 1.5 किलोमीटर्सची आहे. आणि ही जी आपण कॉमिक स्ट्रिप तयार करतो ही आत्ता सध्या 2 किलोमीटर्सची कॉमिक स्ट्रिप आहे. त्यामुळे आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक्सना त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांना, आणि आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो आहे विथ दिस 2 किलोमीटर कॉमिक स्ट्रिप.